मित्रांनो, आज श्रीरामनवमी आणि श्रीरामनवमीचा आज आपल्या गावात मस्त उत्सव असतोय. पूर्ण उत्सव दाखवतो तुम्हाला. कीर्तन वगैरे हे बघा, आपल्या याचं गावात जाताना इथं बॅनर आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आज ब्लॉग मस्त होणार आहे श्रीरामनवमीचा. आवाज आहे का? बसलो इथं, थोड्या वेळात जाणार आहे गावात. तुकारामाने दाखवून सांगितले, माझा अनुभव आहे आणि ऐसे सुखवचने आहे, विश्वासी अनुभव पाहिजे. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम. कीर्तन माझ्या अल्पशा तामानाकडे तुम्ही देताय. तशी जर पाहिलं तर माझी योग्यता नाही ही कीर्तन करण्याची, पण तुमचा आग्रह, तुमचं प्रेम आणि भगवान उदरेश्वराची कृपा म्हणून या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे आपण थोडंसं रामाचं जीवन चरित्र पाहून जन्मापूर्वीचं प्रभू रामचंद्र हे सूर्य तर मित्रांनो, 4:30 वाजलेत. आता जनावरांना पाणी पाजायला चाललो आहे. ऊन पडले भरपूर, पण काय अडचण नाही. जाऊ. कमी आहे, थोडं ऊन कमी झालं आहे. आता दुपारी लय ऊन होतं, त्याच्यामुळं काय ब्लॉग घेता नाही आला आणि कामं होते थोडेफार. तर रामनवमीचा कार्यक्रम सगळा व्यवस्थित बघतानाच तुम्ही टाकलाच आपण ब्लॉगमध्ये. कसा वाटला काय नाही आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. 3 महिन्यानंतर गावाला आलो आहे आपण, तर जरा थोडा एन्जॉय करू मस्तमध्ये. बघा, इथं आणलं आहे थोडंसं पाणी असते मुळ्या डॅमचं, जनावरांसाठीच केलेलं आहे आपल्या गावात. इथं आणलं पाणी प्यायला. तर डोंगर आहे साईडने, सगळ्या आपल्या गावच्या डोंगरच आहेत. पण आता उन्हामुळं काही जास्त दिसणार नाही. आलो त्या गावामध्ये, बरोबर. जाता जाता मी एकच वाक्य वापरत, मी पुन्हा येईल. मी पहिले जातो म्हणून मी पुन्हा येईल. त्यांनी मला पुन्हा आणलंय, पण आता यावर्षी माझ्याकडे कोणतंच वाक्य नाही मला म्हणायला. म्हणून तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. म्हणजे ते मंदिर जास्त वेळ आवडत कीर्तनात. तुमची जुगलबंदी
या गावातून इतिहास घडवेल. आमच्या या युवकांना बघू द्या की पप्पादातले काय दिव्यता असतात, पप्पादात सुद्धा हे काय दिव्यता असतात. रेग्युलर पप्पात वाजवणं काय आणि वेगवेगळे परण म्हणणं, वेगवेगळे बोल म्हणून मृदंग वाजवणं किती गोड असतं. हे सर्वांना